नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. खान्देशमध्ये भाजपने मोठा खांदेपालट केला असून जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी नारी शक्तीचा हुंकार भरला. गेल्या वेळी हुकलेली संधी स्मिता वाघ यांच्याकडे यावेळी चालून आली आहे, कारण भाजपने लोकसभेसाठी त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. सध्याचे खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापण्यात आलं असून उन्मेष पाटील गेल्या वेळी 40गाव विधानसभेसाठी इच्छुक होते, पण पक्षाने लोकसभेसाठी स्मिता वाघ यांना डावलून पाटील यांना उमेदवारी दिली होती. पक्षाने ही भरपाई यावेळी भरून काढली आहे, तर जाणून घेऊयात कोण आहेत स्मिता वाघ. स्मिता वाघ यांचा भाजपशी सर्वात पहिला संबंध 1992 मध्ये आला. तेव्हापासून भाजपच्या कार्यरत त्यांनी सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली. 2003 मध्ये भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आली. तेव्हा सकुशल काम हाताळले व पक्ष बांधणीचे काम करत अनेक महिलांना पक्षाशी जोडलं. 2002 ते 2015 पर्यंत जळगाव जिल्हा परिषदेच्या सलग 3 वेळा सदस्य म्हणून निवडून आल्यामुळे जिल्ह्यातील राजकारण त्यांनी चांगले जवळून पाहिलंय. 2005 मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून सिनेट सदस्य म्हणून निवडून आल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. तेव्हापासून त्यांच्या राजकीय प्रवासाने जो वेग धरला तो पुढे वाढतच राहिला. त्याचा प्रत्यय म्हणून 2009ला त्या जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या व त्याबरोबरच भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यही झाल्या. याचा परिपाक म्हणजे 2015 मध्ये भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी आली. ती त्यांनी लीलया पार पाडली. त्यांच्याकडे 2017 पासून महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणून जबाबदारी आली. 2017 मध्ये त्या विधान परिषदेच्या आमदार म्हणून निवडून आल्या व तेव्हापासूनच त्यांची पुढची वाटचाल लोकसभेसाठी होणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. 17व्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपतर्फे त्यांना जळगाव मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. अशाच नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते सरकारवर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.